संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या पुण्यातल्या एका जागेवरती होतं त्या ठिकाणचं एक महत्वाचं नाव म्हणजे अमोल बालवडकर. मला फसवलं होतं नेत्यांनी माझ्या. चंद्रकांत दादांनी माझं उमेदवारी रद्द केली, पण अमोल बालवडकर दुसऱ्या पक्षातनं पण निवडून नाही आला पाहिजे यासाठी खूप षडयंत्र खूप प्रयत्न केले. अजितदादा पवार यांनी मला उमेदवारी दिली आणि या विकृतीचा माझ्या मतदारांनी निषेध केला आणि मला भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि आम्ही कामाच्या जोरावर दोघं निवडून आलो. कामाचा माणूस, कामाची माणसं म्हणून आमच्या दोघांना लोक ओळखतात. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जे माझ्या पुढे आहे. मी निवडणूक लढवली, मी याच्यामध्ये समाधानी आहे. नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या पुण्यातल्या एका जागेवरती होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या प्रकारचा संघर्ष, थेट लढाई पाहायला मिळाली होती, त्या ठिकाणचं एक महत्वाचं नाव म्हणजे अमोल बालवडकर. या ठिकाणी थेट लढाई होती अमोल बालवडकर यांच्या विरोधात लहू बालवडकर आणि थेट चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी शड्डू ठोकलेला होता आणि त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. कशी होती नेमकी लढाई, काय काय आव्हानं आपल्याला या दरम्यान आली होती, कारण अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत नाट्यमय घडामोडी या मतदारसंघात पाहायला मिळाल्या होत्या. खरं तर आव्हान खूप मोठं होतं. अचानक मला फसवलं होतं नेत्यांनी माझ्या, पण अशा वेळी मला आमचे बंधू राहुलदादा बालवडकर यांनी आशीर्वाद दिला आणि अजितदादा पवार यांनी मला उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी त्या दिवशी सगळे चक्र फिरले. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले होते की राज्यात सर्वात जास्त मताधिक्यानं लहू बालवडकर हे विजय होते. काय त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघताय? त्यांची इच्छा होती की कार्यकर्त्याच्या मागे किती लागावं, किती एखाद्याच्याबद्दल असूया असावी. चंद्रकांत दादांनी माझं उमेदवारी रद्द केली, पण अमोल बालवडकर दुसऱ्या पक्षातनं पण निवडून नाही आला पाहिजे यासाठी खूप षडयंत्र खूप प्रयत्न केले आणि या विकृतीचा माझ्या मतदारांनी निषेध केला आणि मला भरघोस मतांनी निवडून दिलं. मतमोजणी सुरू होती त्यावेळेस सुद्धा आक्षेप घेण्यात आले होते. तो नेमका काय प्रकार झाला होता नेमका, त्यामुळे एवढं उशिरापर्यंत मतमोजणी थांबली होती, रखडली होती? कारण काय आहे, पुणे शहराचं जे भाजपचे अनेक नगरसेवक निवडून येत होते आणि ते वातावरण कुठेतरी मीडियापाशी त्यांना दाखवायचं नव्हतं की माझं विजय होईल किंवा आमचे सहकारी बाबूराव यांचा विजय होईल. त्यांनी त्या कव्हरेज त्यांचं जाणवलं होतं. त्यामुळे जाणीवपूर्वक आम्हाला रात्री 2 वाजता 2च प्रभागाची मोजणी होती, पण रात्री 2 वाजता आम्हाला हातामध्ये सर्टिफिकेट द्यायला. अमोलजी, अगदी ऐनवेळी आपल्याला उमेदवारी राष्ट्रवादीमधून जाहीर झाली होती, प्रवेश सुद्धा त्यावेळी झालेला होता. मग त्या दरम्यान राष्ट्रवादीमध्ये काही नाराजगी होती का? ती खतखत दूर करण्यासाठी नेमक्या काही अडचणी आल्या होत्या का? हा प्रवास नेमका कसा राहिलाय? काय, प्रत्येक पक्षात थोडेफार तेवढे विषय असतात, पण मला अजितदादांनी डोक्यावरती आशीर्वाद ठेवला आणि आमचे ज्येष्ठ नेते आमचे बाबूराव चांदरे हे या भागामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे आणि त्यांचं काम, माझं काम आणि आम्ही कामाच्या जोरावर दोघं निवडून आलो. त्या भागात आम्हाला कामाचा माणूस, कामाची माणसं म्हणून आमच्या दोघांना लोक ओळखतात. त्या जीवावरती आम्ही ही निवडणूक लढवली. आगामी काळात आपलं विजन या मतदारसंघासाठी काय असणार आहे? निश्चितपणे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली बाबूराव चांदरे आणि मी या भागाचा विकास करायचा आहे. सूस आणि माळुंगे 2 गावं आहेत. त्या ठिकाणी अनेक पायाभूत सुविधा बाकी आहेत. पाण्याचा विषय असेल, रस्ता, ड्रेनेज आणि ही बाणेर, वरळी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी या भागामध्ये अनेक काम आहेत. जुने आमचे नेते आहेत, त्यांनी प्रलंबित ठेवली, त्यांनी कामच केली नाही. त्यामुळे तो बॅकलॉग आम्हाला अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करायचा. ज्या प्रकारे दंड थोपटून आपण हा विजय मिळवला आहात आणि या विजयाची चर्चा केवळ पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये नाही तर राज्यभर झालेली आहे. आगामी काळात त्या विधानसभेसाठी वाटचाल असं काही गृहीत धरू शकतो का? असं काय नाहीये. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जे माझ्या पुढे आहे. मी निवडणूक लढवली, मी याच्यामध्ये समाधानी आहे. बरं, शेवटचा प्रश्न. आपण निवडून आलात. खरं तर बऱ्याच वेळी चर्चा असते की गड आला पण सिंह गेला. या ठिकाणी वेगळी म्हण तयार होते की सिंहाला पण गड गेला, कारण राष्ट्रवादीचा मोठा पराभव झालाय. या पराभवावरती नेमकं आपली काय प्रतिक्रिया आहे? कुठे नेमकी राष्ट्रवादी, अजित पवार यांचा पक्ष मागे पडला आणि भाजपचा एवढा मोठा विजय झाला, त्याची नेमकी काय कारण असू शकतात? काय, मी खूप लहान कार्यकर्ता आहे. एवढं मोठं विश्लेषण करण्यासाठी मी बोलू शकत नाही. आमचे अनेक ज्येष्ठ नेते आहेत, बाबूराव चांदरे आहेत, हे लोक यांचं उत्तर देतील. माझी लढाई फक्त या भागावरती होती. मी संपूर्ण लक्ष इथं, मला अजून माहित पण नाही की पुणे शहरातनं कोण निवडून आलंय, कोण नाही. मी आज त्या ठिकाणी थोडासा मोकळा झालेला आहे. धन्यवाद अमोलजी. आपल्याला आगामी वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा.